जीवनाचे हे वेगवेगळे पैलू आहेत, ज्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो आणि पुन्हा-पुन्हा जितक्या वेळेस तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये याल किंवा माझ्याशी चर्चा कराल, डिस्कशन कराल, कम्युनिकेशन कराल आणि आपलं वन टू वन इंटरॅक्शन होईल, त्या प्रत्येक वेळेस मी एकच गोष्ट सांगेल, की डोंट फोकस ऑन प्रॉब्लेम. प्रॉब्लेमवर फोकस करू नका. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न पण करू नका, कारण त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. आणि आज जरी एखादी अडी-अडचण समस्या असेल आणि ती जरी रिझॉल्व्ह झाली, पण जर फ्रिक्वेन्सी, रूट कॉज जे मूळ कारण आहे, ते जर तसंच राहिलं, तर जीवनामध्ये हीच गोष्ट वारंवार, पुन्हा निर्माण होत राहील. आणि हा जीवनाचा बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह आहे. एखादी गोष्ट जीवनामध्ये इम्बॅलन्स होते ना, अ, एखाद्या व्यक्तीला उदाहरणार्थ 1 करोड रुपयाची लॉटरी लागली किंवा 1 करोड रुपयाचा व्यवहार झाला किंवा 1 करोड रुपये समहाऊ बँकेत अकाउंटमध्ये जमा झाले. याला अनैसर्गिक श्रीमंती म्हणतात. अनैसर्गिक. ज्यावेळेस क्षमता नाहीये आणि त्यावेळेस काही गोष्टी जर जीवनामध्ये ॲड झाल्या आणि जर आपली पात्रता नाहीये, याला लॉ ऑफ रेडिएशन पण म्हणतात. रेडिएशन म्हणजे जे तुम्ही उत्सर्जित करत आहात, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. राइट? तर अनैसर्गिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनसंपत्ती आली आणि फॉर एक्झाम्पल ह्या लेव्हलला तो पोहोचला. सक्सेस ज्याला म्हणता येईल आपल्याला, राइट? आणि तुमच्या मनाची स्थिती इथपर्यंत, काही वेळेसाठी इथपर्यंत आली. परंतु कालांतराने 5 ते 6 महिन्यामध्ये मानसिक स्थिती, फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली नाही, तर तो व्यक्ती पुन्हा आपल्या डाउन द लाईन येतो. आणि हे जगभरातल्या बऱ्याच व्यक्तींबरोबर झालेलं आहे, ज्यांची क्षमता नसताना त्यांना धनसंपत्ती मिळाली, राइट? म्हणजे ते पैसेवाले बनाले, श्रीमंत नाही, पैसेवाले. राइट. ज्यांच्या अकाउंटमध्ये फक्त पैसा आहे, परंतु त्यांनी स्वतःची पातळी विकसित केली नाही. त्यांची पातळी पुन्हा खालवली आणि ज्यावेळेस पातळी खालवली, त्यावेळेस ते पुन्हा खाली आलेले आहेत. राइट? डोनाल्ड ट्रम्प यांचं एक उदाहरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॉवर बनवलेले होते, ट्विन टॉवर, राइट? आणि काही काळ त्यांच्याही जीवनामध्ये अप अँड डाउन झाले होते आणि त्यांची परिस्थिती इतकी बँक करप्ट झाले, कंगाल झाले, खालावले आणि त्याच टॉवरमध्ये जात असताना त्यांनी एक भिकारी पाहिला, भिकारी बेगर आणि त्याच्याकडे काही डॉलर होते, काही डॉलर $100-200 असतील आणि हे पूर्ण बँक करप्ट झाले. म्हणजे मिलियन डॉलर मायनसमध्ये, डेब्टमध्ये गेले, कर्जबाजारी झाले, राइट? आणि त्यांनी त्या भिकाऱ्याला पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर यांना सुद्धा हे एक रिअलाईज झालं आणि तो बेगिंग करत होता. आणि त्यावेळेस कोणीतरी म्हणालं असेल, की "पहा, याच्यात आणि यांच्यात काय फरक आहे? दोघंही आता समान आहेत." राइट? एका व्यक्तीचे करोडो रुपये लॉसमध्ये गेलेले आहेत आणि एक व्यक्ती तो सुद्धा लॉसमध्येच आहे. परंतु त्याला अर्जित करण्यासाठी काय करावं लागतंय? त्याला भिक्षा मागावी लागते. बेगिंग करावं लागत आहे. परंतु त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला काय एक सजेशन दिलं, लॉ ऑफ रेडिएशन म्हणतात त्याला किंवा जीवनाकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन, की ह्या व्यक्तीला कन्व्हिक्शन नाहीये किंवा ह्या व्यक्तीला हे माहीत नाही, की शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ते मला माहिती आहे. मग आज माझ्याकडे जरी मी मायनसमध्ये असलो, परंतु एक गोष्ट मात्र माझ्याकडे अजून सुद्धा आहे आणि ती म्हणजे काय? की मी पुन्हा निर्माण करू शकतो. मी निर्माण करता आहे. ही गोष्ट ज्यावेळेस त्यांनी पुन्हा म्हणजे हा एक फार मोठं एक्झाम्पल होतं आणि त्यानंतर काहीच वर्षांमध्ये त्यांच्या जीवनामध्ये इतका परिवर्तन, इतका बदल घडला, इतके चमत्कार घडले, की नाऊ देअर आफ्टर ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. राइट? आणि त्यांनी हे बघा जीवनात प्रत्येक व्यक्ती असा आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या काही क्वालिटीज आहेत. त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ
याचा काही संबंध नाही तो व्यक्ती कसा आहे. परंतु धनसंपत्तीसाठी त्या व्यक्तीने धनसंपत्तीचे, पैशांचे काही नियम फॉलो केलेले आहेत आणि त्या नियमांचं अनुसरण करून आपण त्याच्यातून काही बोध घेऊ शकतो. राइट? आणि त्या व्यक्तीने खरोखर निर्माण करून दाखवलं. वयाच्या 30व्या किंवा 35व्या वर्षी ज्यावेळेस त्यांना कोणी म्हणालं, की "व्हॉट यू वॉन्ट टू बी?" तुम्हाला काय बनायला आवडेल? त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, "आय वुल्ड लाइक टू बी प्रेसिडेंट ऑफ अमेरिका." मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनायचंय आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी त्यांचं ते स्वप्न पूर्ण केलं. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन धिस वर्ल्ड. या जगामध्ये चमत्कार ह्याच जगामध्ये घडत राहतात. राइट? हां. पण आता आपल्या जीवनामध्ये जे अप एंड डाउन येतात, ज्याला आपण म्हणतो ना बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह आणि इम्बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह हा निसर्गाचा नियम आहे. हा व्यक्तीचा नियम नाही. कुठल्याही व्यक्तीचा हा पर्टिक्युलर नियम नाही. कारण एखाद्या व्यक्तीला जर फक्त निवडायला सांगितलं ना, तर फक्त एकच गोष्ट निवडेल. फक्त हॅपीनेस, 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 हॅपीनेस. परंतु इम्बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह असा होईल, की बॅलन्स राहणार नाही. राइट? आणि ज्यावेळेस व्यक्ती अ, फक्त काही भ्रमात राहतो किंवा फक्त त्याला जीवनाच्या सभोवताली फक्त आनंद आणि हॅपीनेस याचाच मोह होतो, भ्रमित होतो. राइट? त्यावेळेस निसर्ग किंवा नेचर ते बॅलन्स करण्यासाठी जीवनामध्ये वेगवेगळे इन्सिडेंट, घटना किंवा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पाठवून देतात. का पाठवतात माहिती आणि लग्न, मॅरेज याचं एक उत्तम उदाहरण आहे. विवाह करण्याचा उद्देश म्हणजे फार सनातन इव्हन बायबलमध्ये किंवा भगवद्गीता याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, की स्व अनुभव प्राप्त करण्यासाठी म्हणजे स्वतःचा अनुभव ज्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. स्वतःचं आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पती किंवा पत्नी हे तुम्हाला खूप सहाय्यक बनतात जीवनामध्ये. कारण ही एक अशी व्यक्ती आहे ज्याला स्पाउस म्हणतात ना, ही तुमच्या बरोबर कायम असणारी अशी व्यक्ती आहे, की जिला तुमचे अ, गुण, अवगुण सगळे ज्ञात आहेत. राइट? आणि म्हणून त्या विषम परिस्थितीमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस त्या समोरच्या व्यक्तीबरोबर जर मॅच करायचा असेल, इमोशन मॅच करायचे असतील किंवा तारतम्य कंपॅशनेट कॉम्पेन्सेट जर करायचं असेल अ, तर त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. ज्याला म्हणतात ना, की धिस सॉफ्टवेअर इस कॉम्पॅटिबल विथ अदर सॉफ्टवेअर. म्हणजे एक असं सॉफ्टवेअर जे बाकी सगळ्या सॉफ्टवेअर बरोबर काम करू शकतं. असं सॉफ्टवेअर इथे डेव्हलप करावं लागेल. कळालं? आणि यासाठी पती आणि पत्नी आणि हे सुद्धा निसर्ग निर्मितच आहेत. 2 व्यक्तींचे स्वभाव जर आपण यिन आणि यांग या 2 एनर्जीमध्ये शिकलेलो आहोत. जर पत्नीचा स्वभाव यिन एनर्जी असेल, यिन म्हणजे काय? शांत, मृदू किंवा वॉटर एलिमेंट पाणी, राइट? पाण्याची आपली स्वतःची एक शक्ती, संयम ही फार मोठी शक्ती आहे, यिन एनर्जी, राइट? यिन एनर्जी जर पत्नी असेल, तर पती यांग एनर्जी असतो बाय डिफॉल्ट. हा निसर्गाचा नियम आहे. सुरुवातीला भलेही दोघांची ऊर्जा शक्ती समान असेल, परंतु एकाला वर-खाली, आपोआप व्हावं लागतं. परंतु हे मॅच होण्यासाठी फार महत्वाचं आहे. धिस इज व्हॉट कॉल्ड बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर? आणि म्हणून आपण जे काही शिकत आहोत, त्यासाठी हे कोचिंग, हे ट्रेनिंग असणं फार महत्वाचं आहे. काही व्यक्तींना ठीक आहे गोल्ड बॅचमध्ये जेवढे काही विद्यार्थी, पार्टिसिपंट्स आहेत, ह्या सगळ्यांचं खरोखर मी म्हणजे मनःपूर्वक अभिनंदन करेन, की काही पैलू तुम्हाला असे मिळालेले आहेत. जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी अशी विकसित झालेली आहे, की ज्यावेळेस इम्बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह येईल. इम्बॅलन्सचा अर्थ काय? की जीवनामध्ये ज्यावेळेस अ, असंतुलन होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीत, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असंतुलन होत असतं दररोज. राइट? परंतु त्यावेळेस स्वतःला पुन्हा एकदा ही सूचना द्या, की हा निसर्ग निर्मित
एक प्लॅन आहे आणि त्यानुसार मला स्वतःला बॅलन्स करायचंय. कळालं? अति सर्वत्र वर्जयते. अति जिथे पण होईल ते डेंजरस आहे. अति. आणि अति होऊ नये म्हणून तो बॅलन्स करण्यासाठी आपल्याला सभोवताली हे सर्व व्यक्ती दिसतायत. राइट? आता ह्या सगळ्यांमध्ये स्वतःला बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह मध्ये ठेवण्यासाठी आणि दररोज आपल्याला एक नवीन धडा मिळतोय. एक नवीन लेसन लर्न करतोय आपण दररोज, एव्हरी डे. प्रत्येक दिवशी आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाव्याने जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, की मला स्वतःमध्ये परिवर्तन, बदल घडवण्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे आणि हे छोटे-छोटे इन्सिडेंट आहेत. काही व्यक्ती शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे त्यांचं करिअर ज्यावेळेस सेट होतं, त्यावेळेस ते विवाहासाठी तयार होतात. राइट? फॉर मॅरेज, देअर मॅरेज. लग्नासाठी ते तयार होतात. आता विवाहपूर्वीचं आयुष्य आणि विवाहानंतरचं आयुष्य याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज आहे. खूप म्हणजे जीवन 180 डिग्री चेंज होईल असं आहे. राइट? विवाहापूर्वीचं जीवन आणि विवाहानंतरचं जीवन आफ्टर मॅरेज जीवनामध्ये 180 डिग्री चेंजेस आहेत. आता हे का घडतं? हे का होतं? आणि हां, विवाहापूर्वी त्या व्यक्तीने कल्पना काय केलेली असते अंतर्मनामध्ये, की माझ्याबरोबर आता सगळं काही चांगलं होईल. राइट? पती असेल किंवा पत्नी, स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी दोन्ही. दोघांपैकी दोघांच्या अंतर्मनामध्ये काय असतं, की येस, आय एम वेटिंग फॉर धिस. मी याची वाट पाहत होतो आणि माझ्या जीवनामध्ये विवाहाचा तो क्षण आता साकार झालेला आहे. परंतु तिथून जीवनाचं एक पैलू किंवा जीवनाचं एक नवीन स्वरूप टर्निंग पॉइंट असेल तो, की जीवन स्वतःची एक दिशा घेतं आणि तिथे आपल्याला कळतं, की आता खऱ्या अर्थाने जीवन काय आहे? चॅलेंजेस काय आहेत? करिअर पर्यंत एक चॅलेंज होतं. करिअर पूर्ण झालं म्हणजे शिक्षण पूर्ण झालं, नोकरी, व्यवसाय, व्यापार याच्यात तुम्ही सेटल झालात आणि तिथून पुढे जीवनाचा एक नवीन पैलू समोर येतो ज्यावेळेस विवाह होतो. आणि काही व्यक्तींच्या जीवनामध्ये वैवाहिक स्ट्रगल्स किंवा अडी-अडचणी, समस्या असतात. बऱ्याच व्यक्तींच्या आणि सध्याच्या काळात जास्त झालेल्या आहेत. कारण आपल्याला तशा गोष्टी सुद्धा ऐकायला मिळतात बऱ्याच वेळेस. राइट? पूर्वीपेक्षा सध्या प्रमाण जास्त झालेले आहे. कारण यिन आणि यांग एनर्जी दोन्ही सप्रेस झालेले आहेत. परंतु समहाऊ काही व्यक्ती त्याच्यामध्ये सेटल होत असताना पुन्हा एक नवीन चॅलेंज येतं. काय? ज्यावेळेस अ, न नवीन बालकाचा किंवा घरामध्ये नवीन पाहुणा किंवा मुलाचा जन्म होतो, त्यावेळेस जीवनाला पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट. आता कुठे आपण सेटल होत आलो होतो असं वाटतं, परंतु त्याच वेळेस नवीन एक पैलू निर्माण होतो आणि ते बालक किंवा बालिका जन्माला आल्यानंतर पुन्हा एकदा रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. बालक जन्माला येईपर्यंत असं वाटत होतं, की आता इथून पुढे जीवन अगदी आनंददायक होईल आणि खरोखर आनंददायक होतं. परंतु ज्यांची मुलं आज 5वी, 6वी, 7वी, 9वी, 10वी किंवा 12th स्टँडर्डला आहेत. त्यांना विचारा, की जीवन किती सुखकर झालं. राइट? कारण दररोज इव्हन 4थी-5वी ची जरी मुलं असेल, 4th-5th स्टँडर्डमध्ये 10-12 वर्षाची जरी मुलं असतील, तरी सुद्धा पालकांना हैराण करून सोडतात. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये असं घडतं कारण ॲक्सिडेंटली पॅरेंट झालेले आहेत. हे प्लॅन नाहीये. प्लॅन इन द सेन्स प्रशिक्षित नाहीये. राइट? ॲक्सिडेंटली. परंतु ते सुद्धा नवीन एक चॅलेंज आलेलं आहे जीवनात. राइट? आता थोड्या वेळासाठी जर तुम्ही विचार केला तर लक्षात येईल, की जीवनामध्ये हे पैलू किंवा ह्या गोष्टी आपल्याबरोबर जर घडत असतील, तर याचं कारण काय आहे? धिस इज व्हॉट द रिझन. आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जे पण गोष्टी चॅलेंजेस म्हणून आपल्या समोर येत आहेत, ह्या प्रत्येक गोष्टी पाठीमागं एक कॉज आहे. राइट? एक कॉज आहे आणि एक इफेक्ट्स आहे. यांचे काही परिणाम आहेत, जे आपल्याबरोबर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या स्वरूपात साकार होत आहेत. राइट?
आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे चॅलेंजेस येत राहतात. परंतु निसर्गाचा एकच नियम आहे काय, की स्वतःला बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि हे बॅलन्स ठेवण्यासाठी जो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे, कदाचित ती पत्नी आहे किंवा पती आहे किंवा बालक आहे किंवा मूल आहे. या प्रत्येकाचं आगमन हेच सूचित करतं, की आपल्याला स्वतःला अजून इम्प्रूव्हमेंट करायची आहे. स्वतःला परिवर्तन किंवा बदल करायचा आहे. त्यातल्या त्यात विवाहाचा हा प्रमुख आणि मुख्य उद्देश आहे, की आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, सेल्फ रिअलायझेशन करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. राइट? ज्यावेळेस आणि ज्यांचा प्रेमविवाह, लव्ह मॅरेज झालेला आहे, ह्या व्यक्तींना तर अगदी प्रकर्षाने जाणवतं. याच्यामध्ये एक रूल असा आहे, की ज्यावेळेस अतिचा रूल येतो, अति. अ, एक पर्टिक्युलर वर्ड आहे याच्यासाठी इंग्लिशमध्ये. हा जो अति होण्याचा जो रूल आहे, याच्यामध्ये इम्बॅलन्स कसा होतो, की त्या व्यक्तीला फक्त गुण दिसतात, अवगुण दिसत नाही. राइट? ज्या व्यक्तींचा प्रेमविवाह होतो, त्या व्यक्ती त्यांना जर कोणी विचारलं, तर ते फक्त त्या मुलाचे किंवा मुलीचे फक्त गुण सांगतात. अवगुण कुणीही सांगत नाही. म्हणजे गुण दोष ज्याला म्हणतो, दोष दिसत नाहीत, फक्त गुण दिसतात. दोष कधी दिसतात माहिती लग्नानंतर 3 ते 6 महिन्यात या गोष्टी दिसायला लागतात, की ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं त्याच्या जीवनाचा हा एक पैलू आहे. राइट? परंतु जे काही झालेलं आहे, हे ब्रह्मांड किंवा युनिव्हर्स याची सुद्धा ही इच्छा आहे, की ते तुम्ही बॅलन्स पर्स्पेक्टिव्हमध्ये येण्यासाठी एकमेकांचा स्वभावाचा किंवा गुणांचा उपयोग होतो. आणि प्रत्येक वेळेस राइट, दिस इज व्हॉट कॉल्ड रिफ्लेक्शन. याला असं पण म्हणता येईल आपल्या जीवनामध्ये, तुम्ही हे आहात राइट, युअर राइट हँड. तुमचा उजवा हात म्हणजे तुम्ही आहात. आणि तुमच्या जीवनामध्ये जे व्यक्ती येत आहेत ना, हे तुमचं रिफ्लेक्शन आहे. तुमचं रिफ्लेक्शन आहे. जर यांना समोरासमोर ठेवलं आरशासमोर, तर हे काय आहेत? एकमेकांचं रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन याला प्रतिबिंब म्हणतात. आरशासमोर जी आपली प्रतिमा दिसते ना, ते आपण स्वतः आणि ज्या व्यक्तींमध्ये आपण आपल्या स्वतःला पाहतो. आता त्यांच्यामध्ये जे काही गुण दोष दिसतायत ते त्यांचे नाहीयेत. ते म्हणजे त्या व्यक्तीचे स्वतःचे आहेत. राइट? एवढा जरी ॲस्पेक्ट समजला, तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनाला एक नवीन दिशा आणि कलाटणी मिळेल. याच्यासाठी बरीच उदाहरणं देता येतील. आणि ज्यावेळेस समोरचा व्यक्ती, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे वडील त्या मुलाला सांगतात, की पहाटे लवकर उठत जा. ब्रह्ममुहूर्तावर किंवा पहाटे लवकर उठणं गरजेचं आहे. 8 वाजेपर्यंत, 8:30 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत एखादा बालक जर झोपत असेल आणि टीनेज एजमध्ये ह्या गोष्टी घडतात, राइट? तर त्या मुलाला आपल्या वडिलांचा राग यायला सुरुवात होते. ॲक्चुअली राग त्याला वडिलांच्या बोलण्याचा येत नाही. त्याला राग स्वतःचा येत आहे, की तुम्ही मला स्वतःची प्रतिमा दाखवत आहात. कळालं? आणि त्या व्यक्तीला, त्या मुलाला सुद्धा स्वतःची त्या गुणांबद्दल काय वाटतं, की खेद वाटतो, की माझ्यामध्ये वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी किंवा टाईम मॅनेजमेंट मिसिंग आहे. आणि तीच गोष्ट ज्यावेळेस घरामध्ये पालक सांगायला सुरुवात करतात, त्यावेळेस तो व्यक्ती फक्त त्यांना बघतो, की अरे हे सोर्स आहेत. यांच्याकडून मला मिळते, यांच्याकडनं मला सूचना मिळते. त्यामुळे मला अ, ते ऐकलं तरी इरिटेट होतं. बऱ्याच मुलांची ही व्यथा किंवा कथा आहे, की पालक ज्यावेळेस सांगतात ना काही गोष्टी, त्यावेळेस त्यांना वाईट वाटतं. ॲक्चुअली वाईट त्यांना वडील सांगतायत ते नाही वाटत आहे. ॲक्चुअली त्यांचं अंतर्मन, त्यांचं सबकॉन्शियस माइंड, त्यांचा इनर सोर्स सुद्धा त्यांना हेच सांगतोय. आणि बाहेरचा व्यक्ती फक्त प्रतिमा दाखवतो आहे आणि त्या प्रतिमेला
रिस्पॉन्स, रिएक्शन म्हणजे अगदी तीव्र स्वरूपात पडसाद उमटतात म्हणून ही प्रतिमा पाहून सुद्धा हा बालक किंवा हा मुलगा, हा युवक त्याच्या विरुद्ध आचरण करतो. कळालं? म्हणजे आपल्याला काम कुठे करायचं आहे? आपल्या स्वतःवर. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एका विशिष्ट वेळी तो ह्या पैलूतून गेलेला आहे, ह्या प्रसंगातून गेलेला आहे. आणि आज सुद्धा जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी गोष्ट किंवा घटना घडत असेल, तर याचा अर्थ काय आहे, की आपल्याला स्वतःबरोबर कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड इमोशनल पॅटर्न आणि हेच इमोशनल पॅटर्न आपल्याला पुन्हा आपल्या जीवनामध्ये नेहमी परावर्तित होत राहतील. एक छोटंसं इन्सिडेंट आणि स्टोरी सांगतो इथे. रिअल स्टोरी, राइट? धिस इज व्हॉट द रिॲलिटी. सत्य कथेवर आधारित. एक मुलगी वेल एज्युकेटेड, विवाह झाला तिचा आणि विवाहानंतर अ, इंडियामध्ये भारत या राष्ट्रात भारतात जॉब करत असताना तिला जे बॉस मिळाले, बॉस म्हणजे तिचे ऑथराइज्ड पर्सन जे कोणी मिळाले, तर ते काय करायचे डॉमिनेट करायचे. डॉमिनेट म्हणजे काय, की नेहमी सूचना द्यायचे. "अरे, तू हेच नाही नीट करत आहे, तू लक्ष देत नाहीये, तुझं कामात लक्ष नाहीये, तू कामात नीटनेटकेपणा नाहीये, वेळेवर तुझं कार्य होत नाहीये, तुला लक्षात यायला पाहिजे." राइट? आणि त्या मुलीला ते इरिटेशन वाटायचं खूप, की आणि सगळ्यांसमोर ज्यावेळेस सूचना मिळते ना, 10 व्यक्ती 3 व्यक्ती, 4 व्यक्ती एकापेक्षा किंवा दोघांपेक्षा तिसरा जरी कोणी असेल संभाषणात 3-4 आणि 4 व्यक्तींसमोर जर कोणी सूचना दिल्या किंवा इन्स्ट्रक्शन दिले, बॉस किंवा अजून कोणी कंपनीमध्ये किंवा जिथे कुठे कार्य करत आहात तिथे. तर ते फील होतं. ते इरिटेट होतं, ते हर्ट होतं, हृदयाला टच होतं. राइट? ते वेदना होतात. कळालं? आणि तशाच वेदना त्या मुलीला सुद्धा होत होत्या. आणि तिच्या अंतर्मनात ती विचार करायची, "ह्या जॉबमधून मला सुटका पाहिजे. मला नाही जॉब करायचा इथे." का? कारण इथे माझा इन्सल्ट होत आहे. आणि गंमत अशी झाली, की भारत देश सोडून दुबईमध्ये जॉब करते आता. आणि दुबईमध्ये जॉब करत असताना सुद्धा ती इतकी सरप्राईज झाली, म्हणजे आश्चर्यचकित झाली ती, की तिथे सुद्धा जॉब करताना बरोबर 1 महिन्यात तसाच बॉस म्हणजे ज्या पद्धतीने कोणीतरी डॉमिनेट करत होतं, अशीच व्यक्ती तिला तिथे सुद्धा बॉस म्हणून मिळाली. आणि तिथे सुद्धा आता भारतात सगळ्यांसमोर बोलतात, तिथे ईमेल केली जाते. ईमेल, राइट? आणि ती ईमेल सगळ्यांना सीसीमध्ये ठेवली जायची आणि त्यामध्ये सूचना दिल्या जायच्या. तर त्या सूचना वाचताना सुद्धा त्या मुलीला अंतःकरणामध्ये हर्ट व्हायचं, की हे मला टोमणे मारतायत. आणि त्यामुळे दिवसभर लक्ष लागत नव्हतं कामामध्ये किंवा स्वतःकडे सुद्धा. राइट? पर्सनल लाईफ सुद्धा डिस्टर्ब झाल्यासारखं. आता हे सर्व का होतंय? धिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी देश बदलला, परंतु फ्रिक्वेन्सी मात्र बरोबर फिरत आहे. आणि जशी फ्रिक्वेन्सी असेल त्याच पद्धतीने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय येईल? रिझल्ट्स येतील, परिणाम येतील, सिम्प्टम जाणवतील. राइट? आणि ह्या मुलीच्या आयुष्यात सुद्धा तेच झालं. बरं याचा परिणाम आता ही प्रोफेशनल लाईफ झाली, प्रोफेशनल. पण याचा परिणाम कुठे होणार? पर्सनल लाईफवर सुद्धा होतो. कळालं? आता बालपणापासून त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये काय आहे, की मी सुपेरियर आहे किंवा मला इन्स्ट्रक्शन द्यायला नाही पाहिजेत. मला 4 व्यक्तींसमोर आणि बऱ्याच वेळा जर तिला तिचे सबऑर्डिनेट किंवा कलीग फक्त ओरडून जरी बोलले, ओरडून इन द सेन्स म्हणजे सभ्य भाषेत, जास्त आरडाओरडा नाही. परंतु शाउटिंग जरी केलं, "अरे, हे का काम झालं नाही तुझं?" आणि हे करायला पाहिजे होतं. कलीग जरी बोलला, तरी त्या मुलीला ते हर्ट व्हायचं आणि ती म्हणायची, "एवढ्या जोरात का बोललास माझ्याशी?" आणि हे इमोशनल पॅटर्न इमोशनल पॅटर्न ज्या गोष्टी आपण इथे शिकत आहोत ना, याच्यासाठी खरोखर 35, 40, 50 वर्ष गेल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात आणि काहींच्या तर ते सुद्धा लक्षात येत नाही. परंतु इमोशनल पॅटर्न जर एखाद्या व्यक्तीला समजला त्याचा स्वतःचा,
तर तो जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवू शकतो आणि त्या मुलीला सुद्धा हे रिअलाईज व्हायला सुरुवात झाली आणि याचा परिणाम असा झाला तिचा डायव्होर्स झाला. राइट? कारण त्या गोष्टी अ, ती डायजेस्ट नाही करू शकले. कारण लग्नात सुद्धा, विवाहानंतर सुद्धा जीवन परिवर्तन होतं, जीवन बदलतं आणि त्याच्यात ह्या गोष्टी तिला सामोरं जावं लागत होतं. परंतु तेवढी स्वतःची मेंटॅलिटी, मानसिक स्थिती, मॅच्युरिटी विकसित न झाल्यामुळे आणि इंडिपेंडंट स्वतंत्रतेचा अनुभव किंवा एक पात्रता असल्यामुळे आज आज मुलींमध्ये किंवा आय-टी फील्डमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी, परंतु त्याबरोबर ही दुसरी जी बाजू आहे, इन एनर्जी ही डॉमिनेट ज्याला सप्रेस केलं गेलं, तर त्या मुलीला ते सहन झालं नाही आणि तिच्या अपेक्षा एक्स्पेक्टेशन राइट? जर स्त्री यांग प्रधान असेल, यांग एनर्जी प्रधान असेल, तर आपोआप डॉमिनेशन येतं किंवा लीडरशिप क्वालिटी विकसित व्हायला सुरुवात होते. ही चांगली गोष्ट आहे, राइट? परंतु जो गुणधर्म आहे, स्त्री शक्ती, स्त्री शक्ती, स्त्री म्हणून जे वरदान मिळालेलं आहे परमेश्वराकडून, निसर्गाकडून, स्त्री शक्ती म्हणजे काय माहिती चंद्र आणि सूर्य या दोघांच्या क्षमता स्त्रीमध्ये आहेत. तर ते डॉमिनेट झाल्यामुळे पर्सनल लाईफ डिस्टर्ब झाले आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा हे नवीन चॅलेंजेस यायला लागले. आता ज्यावेळेस आपण एक सेशन करणार आहोत रिलेशनशिप मास्टरी, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला धागेदोरे कळतील, की ह्या सगळ्या गोष्टी का घडतायत, राइट? वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडतात. आता जरी तुम्हाला हे समजत असेल, तुम्ही ऐकत असाल, तरी सुद्धा जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत, जिथं हे अ, असंतुलन जीवनात सामोरं जाईल, त्यावेळेस पुन्हा स्वतःला आठवण करून द्यायची, की मला बॅलन्स करायचंय. मला बॅलन्स पर्स्पेक्टिव्हमध्ये जायचंय. समोरच्या व्यक्तीचा व्ह्यू काय आहे तो समजून घ्यायचा आहे. त्या मुलीचं म्हणजे ज्यांच्या मी ही ही रिअल स्टोरी सांगत आहे. तर तिला हे रिअलाईज झालं, की मी स्वतःला सप्रेस केलेलं आहे. मी स्वतःला असं तिने स्वतः तिला रिअलाईज व्हायला सुरुवात झाली, जाणीव झाली, की माझा इमोशनल पॅटर्न मी कितीही दूर पळालेत, परंतु मी स्वतःपासून दूर नाही जाऊ शकत. आणि त्यावेळेस मला हे रिअलाईज व्हायला सुरुवात झाली आणि ती तिला असं जाणवलं, की तिचं स्वतःवर आता प्रेम नाहीये. 90% जो कुठला प्रॉब्लेम तुमचा असेल, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त हेच आहे, की तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करायचंय. कळालं? प्रेमाचे आपण भुकेले आहोत आणि जे प्रेम आपण दुसऱ्यांकडून एक्स्पेक्ट करत आहोत, इट इस लाइक बेगिंग. जसं भिक्षा मागणारा भिकारी जो व्यक्ती असतो ना, अ, भिकारी फक्त एक वर्ड आहे, परंतु बेगिंग. कशाची भिक्षा मागतोय आपण? प्रेमाची, राइट? परंतु सगळ्यात आधी आणि आपल्या आजूबाजूला कोण आहेत? सगळे रिफ्लेक्शन आहेत. ज्यांच्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची प्रतिमा दिसते. त्या प्रत्येक व्यक्तीला पाहिल्यानंतर आपण त्याच्याकडे बेगिंग करतो. थोडंसं प्रेम देता का मला? थोडंसं प्रेम द्या ना. थोडी सहानुभूती द्या. राइट? असं आपण बेगिंग करतो अक्षरशः. वेगवेगळ्या ठिकाणी व्हेंडर्स असतील, कस्टमर्स असतील, ऑफिसमध्ये बॉस असतील, सबऑर्डिनेट असतील किंवा बॉस असला तर तो कलीग्सकडे त्याचे सबऑर्डिनेट असेल त्यांच्याकडे सुद्धा एक्स्पेक्ट करतो, की यांच्याकडनं मला आदर मिळायला पाहिजे, रिस्पेक्ट मिळायला पाहिजे. कळालं? आणि आज प्रत्येक व्यक्ती ह्याच गोष्टींच्या एक्स्पेक्टेशन अपेक्षा करत आहे, की समोरच्या व्यक्तीने मला समजून घ्यायला पाहिजे. कळालं? पण आधी स्वतःला प्रश्न विचारा, तुम्हाला स्वतःला समजून घेतलेलं आहे का? तुम्ही कोण आहात? तुमच्या क्षमता काय आहे? तुमची पात्रता काय आहे? आणि जेवढी तुमची पात्रता आहे त्याच पद्धतीने हे जग तुमच्याकडे पाहील. एखाद्या बेगरला
भिक्षा मागणाऱ्या किंवा भिकारी, भिक्षा हा शब्द जरा वेगळा आहे. परंतु बेगारी, भिकारी ज्याला म्हणतो ना बेगर, ह्या व्यक्तीला जर एखाद्याला काही द्यायचं जरी असलं, तर तो कसं देईल माहिती आहे? हे मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं. असं देईल. राइट? ₹400-500 नाही देणार. जास्तीत जास्त ₹10 आणि ते सुद्धा कधी-कधी चिल्लर स्वरूपातच मिळतील. 2, 4, ₹5, ₹10 राइट? तर बेगर व्हायचं नाहीये, त्याच्या आधी स्वतःला ओळखावं लागेल आणि त्यासाठी हे वेगवेगळे इमोशनल पॅटर्न आपल्याला शिकून घ्यावे लागतील. याचंच कोचिंग आपल्याला नाही मिळत. बाकी एम-बी-ए झालेले व्यक्ती मी पाहिलेले आहेत, परंतु आज सुद्धा ते काय करतात? बेगिंग करतायत. कळालं? आणि यासाठी स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीचा इन्सल्ट, अनादर करायचा असं होत नाही. याचा अर्थ स्वतःवर प्रेम करणं असा होतो आणि जो व्यक्ती स्वतः स्वतःची रिस्पेक्ट करतो, स्वतःवर प्रेम करतो, दुसऱ्याचा अनादर नाही करू शकत. म्हणून आपल्याला स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्या मुलीने मग हीच गोष्ट करायला सुरुवात केली. आता याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. व्हेरियस सोल्युशन आहेत. व्हेरियस म्हणजे अगदी भरपूर असे उपाय योजना आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने. राइट? आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि याच्यावर आपण मागच्या वेळेस 8 प्रश्न पाहिले होते. 8 बरोबर? आणि हे लिहून सुद्धा घेतले होते आपण. याच्यावर काम करावं लागेल. पती आणि पत्नी हे फक्त कोण आहेत? रिफ्लेक्शन आहेत. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड देअर इज नो फेल्युअर. एन-एल-पी मध्ये 12 प्रिसपोजिशन आहेत. त्याच्यामधला एक प्रिसपोजिशन असा आहे, की देअर इज नो फेल्युअर. इट इज ओन्ली फीडबॅक. लोकांकडून तुम्हाला नकार मिळत नाही. लोकांकडून तुम्हाला प्रतिसाद, फीडबॅक मिळतो. फीडबॅक. राइट? आणि त्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन केलं, तर नेक्स्ट टाईम दे विल एक्सेप्ट यू. जसं एखादं प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर फेल होतं काही कारणास्तव. परंतु ते बंद नाही करत. त्याच्यात काय करतात? परिवर्तन करतात, इम्प्रूव्हमेंट करतात, बदल घडवतात. तसा बदल आपल्याला स्वतःमध्ये घडवणं आवश्यक आहे. राइट? आणि याच्यासाठी स्वतःला वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह किंवा पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी कुठली टेक्निक वापरता येईल आपल्याला? जे आपण शिकलेलो आहोत. दिस इज व्हॉट कॉल्ड EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. इमोशनल. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ऊर्जा शक्ती कॅप्चर झालेल्या आहेत. राइट? ह्या ऊर्जा शक्ती काय झालेल्या आहेत? अडकलेल्या आहेत. आणि त्या रिलीज करून सगळ्यात आधी काय करावं लागेल? स्वतःवर प्रेम करावं लागेल. स्वतःवर प्रेम करावं लागेल. EFT लक्षात आहे का सगळ्यांच्या? कदाचित असेल. बरं ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा EFT फार महत्वाचं आहे. इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि ही टेक्निक करणं गरजेचं आहे. आणि गंमत अशी आहे, की त्या मुलीचा 2दा डायव्होर्स झालाय. 2दा. पहिल्यांदा पण झाला होता, परंतु फ्रिक्वेन्सी करेक्ट न केल्यामुळे जीवनामध्ये पुनर्विवाह जरी केला, तरी फ्रिक्वेन्सी तीच आहे. त्यामुळे तसाच व्यक्ती आकर्षित होईल. आणि त्या व्यक्तीच्या तक्रारी सुद्धा समान असतील, की माझ्यासाठी वेळ नाही किंवा इमोशनल मिसिंग आहे किंवा प्रेम करण्यासाठी पात्र नाही. आता ह्या गोष्टी पुन्हा-पुन्हा जर समोर येत असतील, तर याचा अर्थ हाच होतो, की मी फक्त आरसा बदललेला आहे. आरशात पाहणारा व्यक्ती मात्र समान आहे. कळालं? मग आता बदल कोणामध्ये घडवायचा आहे? बदल स्वतःमध्ये घडवायचा आहे. आणि अगदी त्या मुलीने बदल घडवायला सुरुवात केला. बाहेरचे जे व्यक्ती आहेत ना, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं ट्रिगर. ट्रिगर म्हणजे काय? बटन स्विच ऑन केलं. कुठलं तरी एक बटन आहे. हे स्विच ऑन केलं तर इलेक्ट्रिसिटी ऑन होईल. लाईट लागेल, कॉम्प्युटर चालू होईल, फॅन चालू होईल. कळालं? याचा अर्थ ट्रिगर. ट्रिगर म्हणजे काय? स्विच ऑन बटन
दाबायचं आणि आपली बटणं, आपला रिमोट दुसऱ्या व्यक्तीच्या हातात आहे. दुसऱ्या इन द सेन्स म्हणजे आपल्या सभोवताली जेवढे कोणी व्यक्ती आहेत, यांच्या हातात आहे. यांनी बटन दाबलं, तर आपला आवाज वाढतो. यांनी बटन दाबलं, तर आपला आवाज कमी होतो. कळालं? मोस्ट ऑफ द केसेस ह्याच गोष्टी घडतात. म्हणून आता आपल्याला काय करायचंय? स्वतःवर काम करायचं आहे. राइट? स्वतःवर काम करायचंय. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी आणि स्वतःवर काम करायचंय. मग यासाठी काय करता येईल? यासाठी ई-एफ-टी टेक्निक आहे. ई-एफ-टी टेक्निक. इव्हन दो म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता अ, वेगवेगळे फ्लॉज आहेत याच्यात म्हणजे कमतरता जर असतील एखाद्या व्यक्तीमध्ये अ, एखादं उदाहरण घेऊया आपण. एखाद्या व्यक्तीचं कमी शिक्षण झालं याच्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटत असेल, की अंतर्मनामध्ये न्यूनगंड किंवा स्वतःला कमी समजण्याची भावना असेल. तर तो स्वतःला सांगू शकतो, "इव्हन दो आय एम नॉट मच एज्युकेटेड, बट स्टिल आय लव्ह मायसेल्फ, आय एक्सेप्ट मायसेल्फ द वे आय एम." याचा अर्थ असा होतो, जरी माझं शिक्षण नाहीये, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो आणि मी जसा आहे तसा मला माझा स्वीकार करतो. कळालं? इव्हन दो आणि असं तुम्ही स्वतःसाठी वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकता. जे पण तुम्हाला वाटतं, की ह्या काहीतरी गोष्टी आहेत. अ, एखाद्या व्यक्तीची जर विनाकारण चिड होत असेल, तर चिड होण्यासाठी काही कारण आहेत. पण त्यावेळेस स्वतःला समजून सांगावं लागेल तुम्हाला आणि त्यासाठी काय करायचं, इथून तुम्ही सुरुवात करू शकता. राइट? हे जे आयब्रोज आहेत, आयब्रोजच्या वरती इथं. इव्हन दो हां, तुम्ही पण माझ्याबरोबर करा. हां. जरी माझं शिक्षण कमी असेल, जरी माझ्याकडे धनसंपत्ती कमी असेल किंवा जरी मला काही कारणास्तव यश प्राप्त होत नाही किंवा मला लोकांचा आदर प्राप्त होत नाही, तरी सुद्धा माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मी स्वतःचा स्वीकार करतो. मी जसा आहे तसा. मी माझ्या स्वतःचा स्वीकार करतो. राइट? आणि हे टॅपिंग करायचं. आय लव्ह मायसेल्फ. आय रिस्पेक्ट मायसेल्फ. मी माझ्या स्वतःवर प्रेम करत आहे. मी जसा आहे तसा मी माझा स्वीकार करतो. मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो. राइट? मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि मी स्वतःवर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी स्वतःवर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि मी स्वतःवर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि मी स्वतःवर प्रेम करतो. त्यानंतर कॉलर बोन. राइट? मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि मी स्वतःवर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि मी स्वतःवर प्रेम करत आहे. मी स्वतःवर प्रेम करतो. राइट? मी जसा आहे तसा माझ्यावर प्रेम करतो, माझा स्वीकार करतो. राइट साइड. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करतो. आता हे जे फिंगर्स आहेत ना, हे याच्यावर. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि मी माझ्यावर प्रेम करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करत आहे. प्रेम करतो. राइट? हां. हे तुम्ही दोन्ही साइडला करू शकता. राइट? मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करतो. याला काय म्हणायचं माहिती याला टॅपिंग म्हणायचं. टॅपिंग. आणि हे असे काही पॉइंट आहेत, की जिथे आपली ऊर्जा शक्ती ट्रॅप होते. एखाद्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला एकदम आकसलेला दिसतो किंवा क्रोधित दिसतो, रागीट दिसतो, कळालं? किंवा असं वाटतं, की दुःखी दिसतो. हा दुःखी होण्याचं कारण किंवा दिसण्याचं कारण काय आहे? कारण त्या व्यक्तीचे इमोशन ट्रॅप झालेले आहेत, अडकलेले आहेत तिथे.
आणि याला इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतात. याच्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतःकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होते. आणि ज्या वेळेस त्या मुलीने ह्या टेक्निक करायला सुरुवात केली, स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली, तक्रार करणं सोडून दिलं, तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. पहिल्यांदा तिला रिअलाईज झालं, की मुझ में भी कुछ बात है और मैं भी कुछ खास हूँ. पहिल्यांदा आणि म्हणजे तरुण मुलगी, परंतु तिच्या जीवनामध्ये अशा इन्सिडेंट किंवा काही गोष्टी घडल्या, ट्रॅजेडी झाली, परंतु त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जर कुणी एखाद्या पार्टीला किंवा समारंभाला किंवा कार्यक्रमात बोलवलं, तर तिथे सुद्धा काय वाटायचं, की सिम्पली रिजेक्शन, की नाही, नाही मला नाही यायचंय. कुणी अपॉर्च्युनिटी दिली, की ह्या प्रोग्रामला चला, कदाचित इथे काही गोष्टी रिअलाईज होतील, नको. सध्या मी नाही येऊ शकत. असं जो नकार, नकार, नकार एखादा व्यक्ती द्यायला सुरुवात करतो ना, याचं कारण हेच आहे, की त्याचं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आणि आज प्रत्येक युवकाला आणि युवतीला हे बेसिक नॉलेज देणं आवश्यक आहे, जेणेकरून तिचा स्वतःचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स पुन्हा एकदा जागृत होईल. याच्यासाठी उपाय आहेत. अजून सगळं संपलेलं नाही. द लास्ट बॉल 6 कॅन विन द मॅच. शेवटच्या ओव्हरपर्यंत, बॉलपर्यंत फक्त पिचवर टिकून राहणं गरजेचं आहे आणि हिंमत न हारता शेवटच्या क्षणी सुद्धा जो प्रयत्न करेल ना, त्याला सुद्धा रिझल्ट मिळतील. आणि ज्यावेळेस खरोखर म्हणजे काही व्यक्तींच्या जीवनामध्ये मी परिवर्तन आणि बदल पाहिलेले आहेत प्रत्यक्ष. बाकीचे पण जे काही विद्यार्थी आहेत माझे अदर दॅन गोल्ड बॅच किंवा ज्या व्यक्तींबरोबर माझी चर्चा आणि डिस्कशन होतो. इव्हन जी मुलं मुली 8वी-9वी ला असल्यापासून माझ्या संपर्कात आहेत. आणि आज जर त्यांना पाहिलं तर त्यात कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेला आहे, कोणी जॉब करतंय आणि कोणी एम-बी-ए झालेलं आहे. परंतु आज सुद्धा त्यांना ते रिअलाईज होतं, की हे माझं स्वप्न होतं, की मला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे किंवा मला पुण्यामध्ये जॉब करायचा आहे. मी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. माझं स्वतःचं एक अ, विश्व स्वतः मी सृजन केलेलं आहे, हे आज सुद्धा त्या मुलांना जाणवतं. कळालं? म्हणजे मी चमत्कार होताना पाहिलेले आहेत, चमत्कार होतात, परंतु त्यासाठी ते सेल्फ रिअलायझेशन होणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे टॉपिक्स आहेत, राइट? आणि आपण ज्याच्यावर काम करतोय ना, हा बेस आहे, बेस. बेस, फाउंडेशन. फाउंडेशन जेवढं स्ट्राँग होईल, फाउंडेशन जेवढं मजबूत होईल, तेवढी इमारत भक्कम किंवा अ, अगदी टोलेजंग, अगदी उंच इमारत निर्माण करता येईल. भव्य, दिव्य. परंतु त्यासाठी काय पाहिजे? नीव 90 सर श्री काय म्हणतात याला? सर श्री तेज पारखेजी हॅपी थॉट्समध्ये नीव 90 नीव म्हणजेच फाउंडेशन. एका तरुण व्यक्तीचं, मुलाचं, मुलीचं म्हणजे जी आता 10वी-12वी होऊन बाहेर पडते, परंतु तिचं सगळ्यात आधी फाउंडेशन स्ट्राँग होणं गरजेचं आहे. ज्याच्यावर तिला तिचं भवितव्य उभं करायचं आहे. बरोबर. न्यू 90 मजबूत होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे पैलू फार महत्वाचे आहेत. धिस इज व्हॉट कॉल्ड इमोशनल पॅटर्न, राइट? आणि हे निर्माण करणं गरजेचं आहे. आपल्या संकटांपासून, समस्यांपासून, अडी-अडचणींपासून तुम्ही कितीही दूर पळा. परंतु फ्रिक्वेन्सी तुम्हाला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला तिथे बरोबर चेस करेल. कळालं? म्हणून जर प्रार्थनाच करायची असेल ना कुठली, तर प्रार्थना ही करायला पाहिजे, की मला माझ्या जीवनामध्ये एक दिव्य प्रकाश मिळणं गरजेचं आहे. जेणेकरून माझं जीवन परावर्तित होईल. ट्रान्सफॉर्म होईल. राइट? आणि हा सगळ्यात महत्वाचा धडा आहे. हे प्रत्येक व्यक्तीने शिकणं गरजेचं आहे आणि यालाच काय म्हणतात माहिती यालाच म्हणतात अ, ऑब्जेक्टिव्ह किंवा ऑब्झर्व्हर इफेक्ट. ऑब्झर्व्हर.
ऑब्झर्व्हर इफेक्ट म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने, ज्याने कुणी ह्या पेनाची निर्मिती केली आहे फॅक्टरीमध्ये किंवा ॲक्चुअल प्रोडक्शनमध्ये, परंतु हा पेन निर्माण करण्यापूर्वी त्याने काय केलं, स्वतः म्हणजे इमॅजिन केलं असेल किंवा एक पाहिलं असेल, की कुठल्या स्वरूपाचं मला पेन निर्माण करायचं आहे. कळालं? इव्हन आर्किटेक्चर जे असतात, आर्किटेक्चर जे घर उभं करतात, त्यांच्याकडे पण काय असतं? ब्लूप्रिंट असते. ब्लूप्रिंट म्हणजे कागदावर आधी ती जागा पाहिली जाते आणि दिशा पाहिली जाते आणि त्या अनुसार कागदावर रेखाटन केलं जातं. ब्लूप्रिंट काढली जाते आणि ती ब्लूप्रिंट म्हणजेच काय आहे? ऑब्झर्व्हर इफेक्ट. ती ब्लूप्रिंट पाहिल्यानंतर ती ब्लूप्रिंट ज्यावेळेस पास होते, अ, सगळ्यांना पसंत पडते किंवा जे ओनर आहेत ते एक्सेप्ट करतात, राइट? त्याच्यानंतर ॲक्चुअल फाउंडेशनचं काम होतं. प्लिंथ साकारली जाते, कॉलम उभे राहतात, पुन्हा फाउंडेशन बनतं आणि त्यानंतर ॲक्चुअल फ्लोर्स तयार होतात, पार्किंग होतं, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर निर्माण होतो आणि मग त्याच्यावर मजूर म्हणा किंवा वेगवेगळे रिसोर्स आहेत ते काम करतात. कोण-कोण काम करतं त्यामध्ये? त्यामध्ये गवंडी आहे, जे वीट काम करतात. त्यामध्ये आर-सी-सी स्ट्रक्चर आहे, ज्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअर काम करतो. त्यामध्ये फ्लोरिंग आहे, इलेक्ट्रिशियन आहे, अ, टाइल्सवाले ॲक्चुअल आहेत, प्लंबर आहेत. हे सगळे व्यक्ती त्याच्यात काम करून नंतर ती इमारत साकार करतात. परंतु त्यापूर्वी कोणीतरी हे अंतर्मनामध्ये इमॅजिन केलं होतं, कल्पना केली होती. धिस इज व्हॉट कॉल्ड ऑब्झर्व्हर इफेक्ट. राइट? आता स्वतःच्या जीवनाकडे पाहताना तो ऑब्झर्व्हर इफेक्ट निर्माण करणं गरजेचं आहे. कळालं? आणि याच्यासाठी आपण त्या ब्लूप्रिंट निर्माण केलेल्या आहेत. स्वतःचा व्हिजन बोर्ड सेट केलेला आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी किंवा ज्या सुखसुविधा आज तुम्हाला प्राप्त होत आहेत, ह्या सगळ्या सुविधा खऱ्या अर्थाने उपभोगण्यासाठी, राइट? बऱ्याच व्यक्तींना हे सुद्धा लक्षात येत नाही, की ज्याच्यासाठी अट्टहास केला होता, ती गोष्ट आज आहे, परंतु त्या गोष्टीचं रिअलायझेशन नाही. म्हणजे त्या गोष्टीची जाणीव नाही, की अरे हे माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि हे कधी जाणीव होते, ज्यावेळेस ती वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती राहत नाही. त्यावेळेस रिअलाईज होतं, की माझ्याकडे एकेकाळी ह्या गोष्टी होत्या. राइट? म्हणजे जीवनाच्या चारही क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची असेल, खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल, हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी ह्या चारही क्षेत्रांमध्ये, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? सर्वात आधी स्वतःची फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल आणि फ्रिक्वेन्सी सेट करण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग आणि उपाय पाहिलेले आहेत. राइट? वेगवेगळे उपाय आहेत आणि त्यातल्याच काही टेक्निक मी पुन्हा रिमाइंड करतोय. कळालं? बरं, काही व्यक्तींसाठी हे नवीन असेल, काही हरकत नाही. मी पुन्हा शिकवणार आहे आणि हे सेशन आपल्याला घ्यायचे आहेत. छोटे-छोटे सेशन घेऊ. 1-1 तासाचे सेशन घेऊ. परंतु जे काही मेडिटेशन मी रेकॉर्ड करणार आहे किंवा अजून काही स्टुडिओ जसा निर्माण होईल आपला, तिथून हे प्रोजेक्ट करता येतील. म्हणजे तुमच्या सवडीनुसार, वेळेनुसार तुम्ही रेग्युलर याच्यावर प्रॅक्टिस करू शकाल. ब्रह्ममुहूर्ताच्या म्हणजे अर्ली मॉर्निंगमध्ये ज्या काही गोष्टी आपण करत आहोत, याचा परिणाम आपल्या ओव्हरऑल लाईफवर होतो. कळालं? आणि बॅलन्स हे ठेवणं फार महत्वाचं आहे. जीवनात अप अँड डाउन जे पण काही होत आहे, हे याच्याचसाठी होत आहे, की तुम्ही सर्वोत्तम बनणं, निर्माण होणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चॅलेंजेस नाही, त्या व्यक्तीची प्रगती नाही. कळालं? हा निसर्गाचा नियम आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक नियम नाही. पण चॅलेंजेस ज्यावेळेस जीवनामध्ये येतील, ते चॅलेंजेस तुम्हाला जीवन जगण्यासाठी बाध्य करतात. वेगवेगळे चॅलेंजेस वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. परंतु आता त्या
सगळे जे काही चॅलेंजेस येतील त्यांना काय कुठल्या फॉर्ममध्ये घ्यायचंय, की मला याच्यामध्ये बॅलन्स करायचा आहे. राइट? वेगवेगळे पद्धतीने. आणि जो व्यक्ती याच्यावर काम करत राहील, त्याच्या जीवनामध्ये हे परिवर्तन आपोआप ट्रान्सफॉर्मेशन त्याला दिसेल. त्याच्या आरोग्यात ट्रान्सफॉर्मेशन दिसेल. त्याच्या नात्यांमध्ये मधुर नाते निर्माण होण्यासाठी सुरुवात होईल. आपोआप फ्रिक्वेन्सी इथे काम करायचंय, परिणाम बाहेरच्या सगळ्या जगामध्ये दिसायला सुरुवात होईल. म्हणजे एक तर आरोग्यात सुधारणा होईल, नात्यांमध्ये सुधारणा होईल. नोकरी, व्यवसाय, व्यापार, बिझनेस, करियर याच्यामध्ये ग्रोथ होईल. कळालं? पती आणि पत्नी जर एकमेकांना वेळ देत नसतील, तर त्याचा परिणाम सुद्धा प्रोफेशनल लाईफमध्ये होतो. आणि ज्या क्षणी हे एकदम ईझी, सिंपल, सोपी गोष्ट आहे. फक्त याच्यासाठी काय अंडरस्टँडिंग थोडी विकसित करावी लागेल. काही मार्ग, काही उपाय मी सांगेल. हे उपाय फक्त ॲप्लिकेबल करायचे आहेत. राइट? आणि मधुर नातेसंबंध निर्माण होण्यासाठी सुरुवात होईल. स्वतःबरोबर पहिल्यांदा नातं एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. स्वतःबरोबर प्रथम. आणि त्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिट मौन, एकांत, ध्यान, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. हा सर्वात सुलभ आणि सोपा मार्ग आहे. टोटल 33 वेज आहेत. 33 प्रकारचे वेगवेगळे मार्ग आहेत, जे आपण त्यातले बरेचसे शिकलेलो आहोत. फार तर मला वाटतं 4-5 राहिलेत आपले किंवा अजून जे काही नवीन पैलू आहेत, जे मी स्वतःला अपग्रेड करतोय, त्या पद्धतीने फक्त अजून 4-5 वेगवेगळे मार्ग आहेत. परंतु जे बाकीचे आपण शिकलेलो आहोत, ते डेली रिच्युअलमध्ये आणणं गरजेचं आहे. हेल्थमध्ये इम्प्रूव्ह होईल, रिलेशन, मधुर नातेसंबंध निर्माण होईल, करिअर, नोकरी, व्यवसाय, व्यापार, बिझनेस याच्यामध्ये ग्रोथ होईल. आणि ही गोष्ट कायम स्मरणात लक्षात ठेवा. जे पण तुमच्या जीवनात घडत आहे, हे एका पॉझिटिव्ह कॉजसाठी घडतंय. कॉज आणि इफेक्ट चांगले पॉझिटिव्ह परिणामांसाठी निर्माण होत आहे. कळालं? जे पण काही घडतंय, माझ्या आयुष्यात आजपर्यंत जे पण काही घडलं, याच्यातून नवीन-नवीन बोध निर्माण झाले, अ, प्रयोग झाले, एक्सपेरिमेंट झाले आणि जीवनामध्ये नवीन दिशा मिळाली. मला सर्वोत्तम जसं अमृत मंथन केल्यानंतर, सागर मंथन केल्यानंतर अमृताची प्राप्ती झाली, 14 रत्न प्राप्त झाले. तसं आतापर्यंत मी माझ्या जीवनात जे पण काही करत गेलो, जो पण प्रयास घेतला, याच्यातून वेगवेगळे रत्न प्राप्त झाले. काही कला, कौशल्य, गुण, व्यक्ती मिळाल्या. राइट? चांगले मित्र मिळाले. मधुर नातेसंबंध निर्माण होण्यासाठी मदत झाली आणि ज्याला हलाहल विष म्हणतो असाही अनुभव आणि हे सुद्धा प्राप्त आहे. आता जर तुम्ही समुद्रमंथन पाहिलं त्याच्यातून रत्नांबरोबर जर विष आणि प्राप्त होऊ शकतं, तर आपल्या जीवनात सुद्धा अशा काही गोष्टी येतील, जे काय आहे? बॅलन्स आहे. बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह. राइट? जे आपल्याला बॅलन्स करण्यासाठी मदत करेल. त्याच्याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहायचंय. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जे घडतंय, हे अगदी काहीतरी कॉज आहे, जे तुम्हाला सर्वोत्तम, सर्वोच्च अवस्थेपर्यंत नेण्यासाठी मदत करत आहे. याचा परिणाम तुमच्या बँक बॅलन्सवर पण होईल. फायनान्शियल फ्रीडम सुद्धा याच्यातून प्राप्त होईल. ज्यावेळेस स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल, बँकेचा बॅलन्स वाढायला सुरुवात होईल. बाकी गोष्टी कळत नसतील तर फक्त हे जरी कळाले ना, बँक बॅलन्स वाढणार आहे याच्याने ई करून बँक बॅलन्स वाढणार आहे, तरी सुद्धा हे करायला म्हणजे सुरुवात करतात लोकं. का? डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. धनसंपत्ती जिथून प्राप्त होते ते करणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे अपकमिंग दिवाळी किंवा लक्ष्मीपूजन याच्यासाठी काही रिच्युअल्स आहेत. ते सुद्धा आपण डिस्कस करूया. जेणेकरून अजून ज्या व्यक्तींकडे तिजोरी नाही, तिजोरी छोटी का असेना, पण पैशांचं छोटंसं कपाट घरात घेऊन या. हे फार महत्वाचं आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड युअर सबकॉन्शियस माइंड.
हे सबकॉन्शियस माइंडचा ट्रिगर आहे. याला रिच्युअल्स म्हणतात. याला अंतर्मन किंवा ह्या ब्रह्मांडापर्यंत आपली सूचना देण्याचं एक हे द्योतक आहे, तिजोरी. मोठमोठे व्यापारी, शेठजी किंवा बिझनेसमन यांच्या घरामध्ये पहिल्यापासून तिजोरी आहे, अनादी काळापासून. कळालं? आणि त्या तिजोरी तिजोरी आहे म्हणजे तिथे धनसंपत्ती पण येणार. पण एक सर्वसामान्य व्यक्ती जर पाहिलं ना, तर त्याच्या घरात तिजोरी नाही. आणि त्यातल्या त्या माता भगिनी काय करतात? कधी डाळीच्या डब्यामध्ये, साखरेच्या डब्यामध्ये किंवा अजून कुठल्या डब्यामध्ये जे काही पैसे यायचे ना, ते तिथं म्हणजे साठवून ठेवायच्या. राइट? आणि आता आता कपाट आलेले आहेत. परंतु एक धनसंपत्तीचं स्वतंत्र स्थान निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार छोटी का असेना, पण एक पैशांची पेटी, तिजोरी. मी असं नाही म्हणत, की खूप कॉस्टली तिजोरी आणायची. परंतु एक अशी जागा, की ज्यामध्ये पैसे, रुपये ठेवता येतील. ती निर्माण करणं गरजेचं आहे. हे ही पहिली सूचना आहे, जे आपण माता लक्ष्मीला देणार आहोत. तर त्याच्यासाठी काही उपाययोजना पण आपल्याला करायच्या आहेत. राइट? हे फक्त एक छोटंसं रिमाइंडर होतं किंवा रिकॅप होता आणि स्वतःवर प्रेम करण्यासाठी पुन्हा एकदा सूचना होती. जीवनात जे पण काही घडत आहे, अप अँड डाउन होत राहील, परंतु त्याबरोबर स्वतःला लक्षात ठेवा, की हे बॅलन्स आहे, बॅलन्स. बॅलन्स निर्माण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत राहतील. बिझनेसचा एक रूल आहे. बिझनेस, व्यापार, व्यवसाय किंवा नेटवर्किंग, राइट? नेटवर्किंग किंवा ज्या व्यक्तींचा संबंध जास्तीत जास्त व्यक्तींबरोबर आहे. कशा स्वरूपात? बिझनेस पर्स्पेक्टिव्ह, व्यापारासाठी. जेवढे जास्त नकार तुम्हाला मिळतील, तेवढं तुमचं यश किंवा ग्राफ जो आहे ना, तो वाढत जाईल. याचा रूल काय आहे? 10 व्यक्तींना ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेट करता, त्यातले फक्त 2 किंवा 3 किंवा 4 व्यक्ती तुम्हाला जॉइंट होतात, अटॅच होतात किंवा तुमची प्रॉपर्टी सेल होते. मग याचा अर्थ काय? जर 400 नकार ऐकले, तर त्यातले होकार किती आहेत? 4 पैकी 1 चा रेशो पकडला तर 100. आणि जर तुम्हाला 1000 टाइम, 10,000 टाइम यश प्राप्त करायचं असेल, तर 40,000, 30,000 नकार आधी स्वीकार करावे लागतील. हा बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस एखाद्या व्यक्तीने तुमचा बिझनेस असेल किंवा ऑफर असेल, ती स्वीकार नाही केली, तर याचा अर्थ काय? की वी आर गोइंग टुवर्ड्स सक्सेस. आणि हा एक नवीन अ, दृष्टिकोन आपल्याला विकसित करायचा आहे. राइट? तर इथे आपण कन्क्लूड करूया.